मदतीचा हात दिलाय। 21 लाख शेतकऱ्यांना 1356 कोटींचं वाटप होणार आहे। अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। जुलै आणि ऑगस्ट मधील नुकसानीसाठी 1339 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमधल्या 21,66,000 राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम आता जमा करण्यात येणार आहे। होय, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला या ठिकाणी बघू शकता। पीक विमा, नुकसान भरपाई व अनुदानाचे 3 टप्पे आम्ही पूर्णपणे वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे या ठिकाणी यादी पण प्रसिद्ध झालेली आहे। जर या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। टोटल पैसे वाटपासाठी सरकारने आता नियोजन केल्याचं देखील आपल्याला चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण बोलू शकतो। तर या ठिकाणी बघा, 17 जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी आणि 93 तालुके हे सरकारने निवडलेले आहेत। या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि 93 तालुक्यांच्या यादीमध्ये ज्यांच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव असेल त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो आता चिंता शेतकऱ्यांना राहणार नाही, कारण की तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता जाहीर झालेला आहे। तर चला आता सर्व काय अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर बघू शकता, अखेर आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सरकारचा निर्णय झाल्याचं दिसत आहे। या ठिकाणी बघा, 1, 2 आणि 3 टप्पे असे आम्ही करणार आहोत सरकारने सांगितलं आहे। व येथे पुढे सांगितलं आहे की प्रति शेतकरी 17,500 रुपयांचा पीक विमा, 18,500 रुपयांची नुकसान भरपाई, अनुदानाचे 10,000 रुपये प्रति शेतकरी प्रमाणे आम्ही देणार आहोत। तसेच मुख्यमंत्री म्हणाले की आतापासून एक पण शेतकरी पैशापासून वंचित राहणार नाही। सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे टोटल पैसे जमा होणार आहेत। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13,000 रुपयांचा पीक विमा येईल, काहींना 14,000 रुपयांचा येईल, तर काही शेतकऱ्यांना 17 ते 18,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये अनुदानाचे 10,000 रुपये पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत असं सरकारचं स्पष्टपणे सांगणं आपल्याला बघायला मिळत आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा तालुक्याचं नाव जर असेल तर डायरेक्ट तुम्हाला या 3 योजनेचे पैसे भेटणार आहेत। मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला ही 2 कामे देखील करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून जाऊ शकतं व तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटायचे नाहीत। पीक विम्याचे पण पैसे यायचे नाहीत, अनुदान पण मिळायचे नाही आणि नुकसान भरपाईचे जे सरकार डबल एकदा पैसे वाटप करणार आहे ते पण तुम्हाला मिळायचे नाहीत। मग सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील व ती 2 कामे कधीपर्यंत करावी लागतील त्याबाबतची माहिती देखील तुम्हाला देणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता त्या माहितीपूर्वी आपण सर्वात आधी काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये आणि 93 तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी सर्वात आधी बघूयात। त्यानंतर पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची दुसरी यादी बघूयात व त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात। म्हणजे कसं होईल, तुम्हाला जी 2 कामे सांगणार आहे ती 2 कामे जर तुम्ही केली तर या सर्व योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे 100% जमा होऊन जातील। यादीत जरी नाव नसलं तरी ती कामे केल्यामुळे तुमचं नाव सरकार यादीमध्ये घेऊ शकतं। तर चला आता आपण पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी पाहूयात। तर बघा, या ठिकाणी यादी आलेली असून यादीतील आता जिल्हे, तालुके सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला दिसतच आहेत। बघा, मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली आहे। इथे वरती लिहिलेलं आहे की पीक विम्याचे 17,500 आता मंजूर करून दिलेले आहे। तर अनुदान शेतकरी बांधवांसाठी 10,000 रुपयांचं मंजूर केलेलं आहे। तर नुकसान भरपाई 18,500 रुपये ही सर्व आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। मात्र पैसे टप्प्याटप्प्याने आम्ही वाटप करत आहोत असं सांगणं सरकारचं आपल्याला बघायला मिळत आहे। यादीमध्ये या ठिकाणी जिल्हे, तालुके सर्व काय असल्याने शेतकरी देखील खुश झालेले आहेत। तर यादीतील पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे त्या सर्वांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असलं किंवा तालुक्याचं जरी नाव आलेलं असेल तर डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळतील। मग आता आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का, तालुक्याचं नाव यादीत आहे का ते बघण्यासाठी फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी, तालुक्याची बातमी नक्की बघायला मिळेल। व तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे त्याची कमेंटमध्ये जे ते आम्हाला नाव सांगा। तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तर इकडे बघा, आता 17 जिल्हे आणि 93 तालुके यांची यादी आलेली आहे। तर चला, या तालुक्यांमध्ये आता पैसे जमा होणार आहेत यांची नावे तुम्हाला आता एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो।
तर बघू शकता या ठिकाणी यादीमध्ये आता पहिला जिल्हा तालुका सर्व काही सरकारने जाहीर केलेला आहे। पहिला जिल्हा जालना जिल्हा असून जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघू शकता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही सर्वात आधी पूर्ण पैसे टाकणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। जर तुम्ही या जालना जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात टोटल ही रक्कम जमा होईल, त्यामुळे तुम्ही कसलीच आता काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका। सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। यामध्ये इकडे बघू शकता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका बदनापूर तालुका देखील आहे। बदनापूर तालुक्यातील देखील राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी देखील पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। टोटल रक्कम बँक खात्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा आता मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका घनसावंगी तालुका। बघा घनसावंगी तालुक्यातील देखील सर्व शेतकरी पात्र ठरले असून अनुदानाचे 10,000 रुपये, नुकसान भरपाईचे 17,500 रुपये किंवा 18,500 रुपये मिळतील आणि पीक विमा तुम्हाला 16,000 ते 17,000 रुपयांच्या आसपास आता मिळणार आहे। कारण तुमच्या पण तालुक्याचं नाव यादीमध्ये सरकारने घेतलेलं आहे। पण बघा प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावीच लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचे पैसे येणारे बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला या योजनेचे पैसे भेटायचे नाहीत। मग तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे हे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला नक्की करावी लागतील। मग आता ती नेमकी कोणती कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला आता पुढच्या 2 मिनिटाच्या आत सांगणार आहे। त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। आपण प्रत्येक जिल्ह्याचं, प्रत्येक तालुक्याचं जे आहे ते अपडेट देत आहोत, कारण कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्यांची यादी या ठिकाणी बघत आहोत। तर चला आता पुढील जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हे तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। आलेल्या माहितीनुसार यामध्ये बघू शकता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आता सांगितले आहे की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्ण रक्कम आम्ही मंजूर केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टोटल 11,000 कोटी रुपये आता वितरित करण्यास आम्ही सुरुवात करत आहोत व आम्ही ही मान्यता दिलेली आहे असं देखील ते स्पष्टपणे म्हटलेले आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता आता करत बसू नका। डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय शेतकरी बांधवांसाठी सरकारने घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा पैसे वाटप आता 11,000 कोटी रुपयांचं आहे, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 15,000 काहींना 18,000 रुपये ही मदत आता 100% यामुळे मिळू शकते। तर बघू शकता मदत वाटप होणारे पुढचे जिल्हे तालुके आता जाहीर झालेले आहेत। यामध्ये पुढील क्रमांकाचा तालुका अंबड तालुका पण आहे। अंबड तालुक्यातील राहणाऱ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपयांचं अनुदान पण मंजूर केलेलं आहे। बऱ्याच जणांना वाटप झालेलं आहे। ज्यांना मिळालं नसेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान 100% जमा होईल। त्यानंतर जालना जिल्हा तर आहे, त्यानंतर परतूर तालुका। बघा परतूर तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे, ते तुम्हाला दिसत असेल परतूर तालुका। या परतूर तालुक्यात पण आता डायरेक्ट अनुदानाचे पैसे पूर्ण वाटप होणार आहेत। पीक विम्याचे 17,500 रुपये पण मिळणार आहे। टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे पैसे जसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तसा तुम्हाला मेसेज येणार आहे। मेसेजवरती लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट 10,000 रुपये, 18,000 रुपये, 12,000 रुपये जी रक्कम येईल ती रक्कम तुम्हाला मेसेजमध्ये दिसणार आहे व जसा मेसेज येईल तसे पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणू शकता। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। एक सर्वात मोठी खुशखबर देखील सर्व शेतकऱ्यांसाठी देखील आपण बोलू शकतो। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघू शकता आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलंय लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे येणार की तालुक्यात येणार, कधी येणार ते पण समजून जाईल। तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री साहेब स्पष्टपणे म्हटले की आता निधीची कमतरता नाहीये, म्हणजे आता पैशाची कसलीच अडचण नाही त्यांनी सांगितलं। कारण बऱ्याच जणांना वाटत होतं लाडकी बहीण योजना सुरू आहे, अशा योजना सुरू आहे, त्यामुळे आता सरकारजवळ पैसे आहेत का, पैसे नसतील असं वाटत होतं। मात्र तसं वाटू देऊ नका असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। ते म्हटले की पैशाची, निधीची कसलीही कमतरता नाहीये, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। नमो शेतकरी योजना व्यतिरिक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 7वा हप्ता देखील आता नुकताच दिलेला आहे, ते देखील म्हटलेले आहेत व त्यांनी सांगितलं की 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती
हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तर नमूद शेतकरीचे पण 2000 रुपये वेगळेच आता 8व्या हप्त्याचे येणार आहेत, त्यामुळे त्याची पण चिंता काळजी करत बसू नका असं मुख्यमंत्री साहेब म्हटले। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता पीक विमा अनुदान व नमूद शेतकरी महासन्मान योजनेचा एक 2000 रुपयांचा हप्ता आता आम्ही तात्काळ देणार आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघू शकता मोठी रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। तर पीक विमा वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हे तालुके या ठिकाणी बघू शकता आता जाहीर झालेले आहेत। यामध्ये पुढचा तालुका भोकरदन तालुका, या तालुक्यातील राहणारे असाल तर भोकरदन तालुक्यात देखील आता डायरेक्ट पैसे हे जमा होणार आहेत। काळजी करू नका। 18,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। ही मदत मिळण्यास सुरू आहे व नुकसान भरपाईचे पैसे मिळताच आता पीक विम्याचे देखील पैसे पूर्ण जमा होणार आहे। ते पण 100% हे तुमच्या बँक खात्यावरती आता येणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज पडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील टप्पा आता सुरू करण्यास मान्यता मिळाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे व त्या ठिकाणी पैसे वाटपाला मुख्यमंत्री साहेबांनी मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकताच चांगला दिलासा मिळालेला आहे व शेतकऱ्यांसाठी सरकारने अशीच मदत करत राहावं अशी शेतकऱ्यांची देखील एक मागणी आहे। कारण जशी आता मदत देणं सुरू आहे त्याच प्रकारे सरकारने पुढे देखील मदत देणं चालू ठेवावं असं शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघू शकता कळंब तालुका। कळंब तालुका हा मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील असून कळंब तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे। या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आता आलेलं असून पूर्ण पैसे जमा होणार आहेत। तर चला पुढची देखील यादी बघूया। तर बघा आता पुढील यादी आलेली आहे व आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे। नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। कारण की ही जर 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुमचं नाव यादीतून काढलं जाऊ शकतं। मग पीक विमा यायचा नाही, नुकसान भरपाई यायची नाही आणि येणारा पुढील नमूद शेतकरी योजनेचा पण हप्ता तुमचा तसाच राहायचा। त्यामुळे इकडे लक्ष देऊन आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा सर्वात आधी आता तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ते सांगतो। म्हणजे काय होईल, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे जमा होतील। तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की आता पूर्ण पैसे तर देणार आहोत। सरकारच्या माध्यमातून 3 याद्या जाहीर झाल्या। ज्या शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। म्हणजे ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी जास्त रक्कम दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। दुसऱ्या यादीत नाव आलं तर थोडी उशिरा रक्कम मिळेल व तिसऱ्या यादीत जर नाव आलं तर रक्कम मिळेल का नाही ते पण सांगता येणार नाही। व पुढे सांगितलं आहे की लक्ष देऊन बघा आता ही 2 कामे करा म्हणजे पहिल्या यादीत तुमचं नाव येईल असं देखील सरकारने सांगितलंय। म्हणजे तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर पूर्ण रक्कम ही टोटल तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल। तर यादीमध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर तुम्हाला आता जी 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा आता तुम्हाला जिल्हा तालुक्यात सांगणारच आहे। त्यापूर्वी महत्त्वाचं काम करायचं आहे, आपलं आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करावं लागणार आहे, बँक खात्याशी संलग्न करावं लागणार आहे। जर हे तुम्ही केलं नाही तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते, तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर आपलं मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती तिकडून पैसे टाकल्यानंतर लगेच जमा होतील। त्यानंतर दुसरं काम EKYCचं करायचं आहे। EKYC बऱ्याच जणांनी केली नसेल तर करून घ्या। EKYC मुळे बऱ्याच जणांचे पैसे आले नाहीत, थांबलेले आहेत। त्यामुळे EKYC देखील शेतकरी बंधूंनो करू शकता। आत्ताची माहिती बघितली ती नुकसान भरपाईच्या याद्या आपण बघितल्या आहेत व या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पण पैसे जमा झालेले आहेत। ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण मिळतील। EKYC तात्काळ करून घेणं गरजेचं आहे। तर चला जिल्हे वाटप, तालुके वाटप, पैशांच्या याद्या आपण बघूयात। तर इकडे बघू शकता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत। यामध्ये पुढचा तालुका भूम आहे, त्यानंतर वाशी तालुका, वाशी तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमा होणार आहेत। तुळजापूर तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे, या ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर लोहारा तालुका, या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून लोहारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा परंडा तालुका, परंडा तालुक्यात देखील पैसे वाटप केले जाणार आहे। हे तालुके आहेत धाराशिव जिल्ह्यातील, या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे। पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका उमरगा असून उमरगा तालुक्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली रक्कम जमा होईल। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे। म्हणजेच की एकंदरीत तालुके बघायला गेलं तर
जालना जिल्हा, बदनापूर तालुका, घनसावंगी, अंबड, तसेच इकडे परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद, धाराशिव झाल्यानंतर कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा या सर्व तालुक्यांमध्ये हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत. अजून पैसे लातूर जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा याही ठिकाणी मिळणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात मिळणार आहेत. नाशिकमध्ये, अमरावती, नागपूरमध्ये देखील पैसे हे पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. अशा प्रकारची जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी देखील आपण बघितलेली आहे. अजून सविस्तर माहितीसाठी पुढचा व्हिडिओ आहे तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.